बराबर. धन्यवाद. सर्वप्रथम मी आबासाहेबाचे धन्यवाद म्हणतो की या ठिकाणी आम्हाला सायबर विभागाची जनजागृती करण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि वराडी मंडळीची लगबग मी समजू शकतो. अतिशय महत्त्वाचा तुमच्यासाठीचा हा महत्त्वाचा विषय आहे आणि अवघा थोडाच वेळ तुमचा घेणार आहे. मी थोडंसं ध्यान धरून ऐका. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो आता सायबर गुन्हेगारी तुम्ही आता सर्वजण बघता. अँड्रॉइड मोबाईल किती जणांकडे आहे तिथं? मोठे मोबाईल सर्वांजवळ. पाठीमागं थोडंसं लक्ष द्या. अँड्रॉइड मोबाईल आज सर्वांजवळ आहेत, बरोबर आहे. आता पूर्वी आपल्याला भांडण होताना दिसायचे, एकमेकांना शिवीगाळ व्हायची, तुमची पॉकेटमारी होताना आपल्याला लक्षात यायची. परंतु आता हे सगळ्या गोष्टी कशा झालेल्या आहेत? सर्व ऑनलाईन झालेल्या आहेत. आता पॉकेटमारीच्या जागेवर काय आलं आहे? तुमच्या मोबाईलमधले तुमच्या अकाउंटमधले पैसे काढून घेण्याचा प्रकार आला आहे. अगोदर काय होतं, कोणावर राग काढायचा तर काय काढायचा? शिवीगाळ करायची. आता काय आलं, मला कोणाचा राग काढायचा तर मी काय करतो, मोबाईलला स्टेटस लावतो. आलं आहे का नाही? हे बदल झाला ना थोडासा, बरोबर आहे. तर आता आपल्याला या युगामध्ये अँड्रॉइड मोबाईल वापरताना आपल्याला खूप मोठी काळजी घ्यायची आहे. आता सायबर फ्रॉड तुम्ही आता दिवसेंदिवस बघतात. याच्या मोबाईलमधून याच्या बँक अकाउंटमधून लाख रुपये गेले, 2 लाख रुपये गेले, 50,000 रुपये गेले, हे तुम्ही रोजचे ऐकता का नाही? घडते का नाही तुमच्यासोबत? तुमच्यासोबत नसलं तुमच्या शेजाऱ्यासोबत घडलं आहे, मामासोबत घडलं आहे, मुलासोबत घडलं आहे, कोणासोबत तरी घडतच आहे. तर आता हे करताना आपल्याला काय करायचं? आपण सर्वांनी काय काळजी घ्यायची? आता बघा, इथं आपण सर्वजण मोबाईल वापरतो. सर्वांच्या मोबाईल नंबरला बँक अकाउंट लिंक आहेत, बरोबर आहे. आता मजा बघा कुठं येते? सायबर फ्रॉड करणारे असतात, त्यांना तुमचे खात्यातल्या पैशावर नजर असते. मग आपण काय करतो? त्याला पैसे घेण्यासाठी आपल्या घराची दार आपण उघडी ठेवतो आणि तो त्याचं काम करतो. आता ती कशी? आता जनरली बघा, तुम्ही तुमच्या मनाला विचारा किंवा समोर बसल्यात, आता मी सांगतो त्या गोष्टी तुमच्या समोर घडतात. बघा, मी तुम्हाला मोबाईल नंबर मागितला, तुम्ही मला तुमचा मोबाईल नंबर दिला. तुम्ही जो रेग्युलर नंबर वापरतो तो मला मोबाईल नंबर देणार कॉलसाठी. तुम्ही तुमच्या सोशल मीडियाला, फेसबुकला, इंस्टाग्रामला असेल, व्हॉट्सअपला असेल, तोच नंबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेलासुद्धा तोच नंबर आहे. बघा, स्वतःला मनाला विचारा, आणि बँकेलासुद्धा तोच नंबर आहे. मग आता फ्रॉड करणाऱ्याला काय करायचं असते? तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेवटी त्याला पोहोचायचं, तुमच्या बँक खात्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे? सगळ्यांना एकच नंबर ठेवलेला आहे. आता हे कितपत योग्य, ह्या जन आपलं ठरवायचं आहे की आपण सोशल मीडिया वापरताना काळजी घेतो किंवा आपला बँकेला दुसरा मोबाईल नंबर ठेवायचा, ह्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट पीपीटी. आता बघा, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. हे स्क्रीनवर दिसतं बघा, OTPचा स्कॅम. आता पूर्वी काय व्हायचं की तुम्हाला आता सर्वांमध्ये जनजागृती आलेली की आपल्याला OTP कुणाला द्यायचा नाही. सगळ्यांना इथपर्यंत माहिती आहे आता OTP आपल्याला कुणाला द्यायचा नाही. आणि OTP द्यायला म्हणजे आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड घडू शकतो. परंतु काय आहे, सायबर गुन्हेगार ते तुमच्या आणि पोलिसांच्या एक घर पुढे चालतात. त्यांना माहिती आहे की आता पोलीस काय करू शकतात आणि ज्यांचा बँक अकाउंट आहे ते काय काळजी घेऊ शकतात. तर ते तुमच्यापेक्षा एक घर पुढे चालतात. आता लॉकडाऊनमध्ये बघा, तुम्हाला बऱ्याच दिवस बघायला भेटले असे आम्ही फ्रॉड कॉल यायचे आणि ते तुम्हाला सांगायचे की तुमचा पहिला डोस झालेला आहे, दुसरा डोस झाला आहे का? दुसरा डोस झाला असेल तर तुमचा बूस्टर डोस बाकी आहे आणि तुमचा डोस कुठे घ्यायचा आहे, तुमची तारीख काय आहे, हे तुम्हाला कळवण्यासाठी तुम्हाला काय करणार, आम्ही एक व्हेरिफिकेशन नंबर येणार. तुम्ही तो व्हेरिफिकेशन नंबर सांगा आणि तुम्हाला डोस कुठे घ्यायचा आहे हे आम्ही तुम्हाला ठिकाण कळवू, त्याचं डेट कळवू. आता या ठिकाणी फ्रॉडवरनं काय केलेलं आहे की OTP शब्द वापरणं बंद केला. शब्द काय? टोकन नंबर बोलणार, व्हेरिफिकेशन नंबर बोलणार, असा काहीतरी शब्द चेंज करणार. परंतु त्याला मागायचा असतो तो OTP नंबर. आता एक घटना सांगतो
की आता प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला OTP द्यायचा आहे, द्यायचा नाही आहे. मग एक घटना अशी घडली की एक जणाला लॉज ऑनलाईन बुक करायचं होतं, तर त्यानं लॉज बुक केला आणि 1600 रुपयाचं पेमेंट केलं. आता फ्रॉडर्स काय करतात, त्या लॉजचं असेल गुगलला बघा, अतिशय जे स्वस्त आहेत ते फ्रॉड असू शकतात. मग अशा ठिकाणी आपण काय करतो, जे स्वस्त आहेत त्या ठिकाणी आपण पण व्हिजिट करायचं जास्त चॉईस करतो. मग एक जणाने काय केलं, त्या साईटला भेट दिली आणि त्या लॉजची बुकिंग केली. त्यांनी सांगितलं की सर 1600 रुपये आणि VIP एकदम सूट वगैरे सगळ्या गोष्टी येतात. तर त्यांनी काय केलं, 1600 रुपये पे केले आणि समोर फ्रॉडरनं काय सांगितलं, सर तुमची नोंदणी मी केलेली आहे परंतु तुमचं पेमेंट मला पोहोचलेलं नाही. तर हा समोरचा व्यक्ती काय म्हणतो की अरे असं कसं होणार, हे माझ्याकडं त्याचा स्क्रीनशॉट वगैरे आहे, माझं पेमेंट झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता की माझ्याकडे पेमेंट आलं नाही. तर तो काय म्हणतो, ठीक आहे मला सर ते स्क्रीनशॉट पाठवा. तुम्ही काय करणार, चला ठीक आहे स्क्रीनशॉट तर पाठवायचा, आपल्याला काय त्याच्यात धोका आहे. मग स्क्रीनशॉट पाठवला. स्क्रीनशॉट पाठवल्याच्या नंतर तो फ्रॉड व्यक्ती काय करतो, दुसरा प्लॅन करतो. आता बघा तुम्हाला फ्रॉड होताना लक्षात येत नाही, तुम्हाला काय पाठवलं तुम्ही स्क्रीनशॉट, तुम्हाला माहिती आहे स्क्रीनशॉटनं कुठंच फ्रॉड होणार नाही आपला. मग परत तो काय म्हणतो, सर आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं व्हेरिफिकेशन, काही एखादं ट्रान्झॅक्शन अडथळा येते, नेटवर्क प्रॉब्लेम असेल, तुम्ही 1 रुपयाचं ट्रान्झॅक्शन दुसरं एक करून बघा. मग आता आपण काय करणार, 1 रुपयासाठी काय खूप मोठं डोकं लावणार आहे की 1 रुपयाचं आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं आहे. मग आपण काय करतो, 1 रुपया ट्रान्झॅक्शन करतो. तर ज्यावेळेस 1 रुपया ट्रान्झॅक्शन केल्याच्या नंतर समोरून तुम्हाला परत OTP येतो समोरच्याचा आणि तो म्हणतो की सर तुम्हाला एक OTP आला असेल. पण तो OTP आल्याच्या नंतर आपण काय म्हणणार, मग त्यानं काय केलं, त्याला OTP आल्याच्यानंतर तो म्हणला की मला OTP तो आला आहे परंतु ते 6 लाखाचा आला आहे, 6 लाखाचा आला, 50,000चा आला, 60,000चा आला, कुठली तरी एक रकमेचा OTP आला. मग त्यानं सांगितलं अरे असं कसं काय, मी तर 1 रुपयाच सेंड केला आणि तुम्ही मला असं कसं OTP येणार. नाही सर म्हणलं असं होणार नाही, तुम्ही 1 मिनिट म्हणलं परत एकदा ते स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवा. मग आपण काय करणार, ठीक आहे स्क्रीनशॉट पाठवला आणि आपली इथं होती गफलत. पण ह्या दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये काय असतो, आपला OTP असतो. अलग लक्षात, आपण या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्ष करत नाहीत. मग दुसऱ्या वस्तू जर आपण ते स्क्रीनशॉट पाठवलं त्या वस्तू OTP घेतो आणि विदिन सेकंद तुमचे दन तुमचे पैसे जायला लागतात. तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कोणालाही OTP द्यायचा नाही. नेक्स्ट, आता बघा फ्रॉडरला माहीत झालं की कोणी OTP आपल्याला देत नाहीत. मग आता त्यांनी दुसरी शक्कल काढवली, तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून द्यायची. फेसबुकच्या माध्यमातून असेल, टेक्स्ट मेसेजचे असेल किंवा कुठल्याही माध्यमातून असून तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवायची. आता हे सुद्धा लोकांना माहीत आहे की कुठल्याही अनोळखी लिंकला आपण ओपन करायचं नाही. इथपर्यंत सर्वांना जनजागृती आलेली आहे. तरीही आपल्याला काय करतात फ्रॉडर्स, आपल्याला सोबत स्कॅम करतात. आता बघा ह्या तुम्हाला लिंककडे बघितल्याच्या नंतर लक्षात येईल, बघा वरची PM किसानची लिंक दिसते का तुम्हाला, PM किसानची लिंक, आणि त्याच्या खाली दिसते बघा SBI बँकेची लिंक. आता या लिंकमध्ये छोटं चुका आहेत बघा. वरी PM किसानच्या ठिकाणी यांच्या ठिकाणी त्यांनी M शब्द असा वापरलेला आहे. त्याच्या खाली एक SBIची लिंक अशी बनावट केलेली आहे. त्याच्यात काय आयच्या डोक्यावर बघा टिंब न देता एक डॅश दिलेला आहे. अशा छोट्या गोष्टी एक लिंक क्रिएट केली जाते आणि ती तुमच्या मोबाईलवर पाठवली जाते आणि या ठिकाणातून तुमचा संपूर्ण मोबाईल हॅक करून तुमच्या मोबाईलमधला सर्व डाटा, तुमचं कॉन्टॅक्ट नंबर असतील, तुमचं जे काय मटेरियल आहे मोबाईलचं, तो समोरचा घेणार आणि तुम्हाला तो ब्लॅकमेल करणार. अशा ठिकाणी लिंकद्वारे सुद्धा तुमच्यासोबत फ्रॉड होतो. आता यानंतर बघा तुमच्यासोबत WhatsApp, Instagram, Facebook हॅकिंग असे सुद्धा प्रकार तुम्ही आता बघत असता. आहेत का कुणी याच्यासोबत WhatsApp हॅक झालं होतं कुणाचं? ठीक आहे, असले तरी कोणी सांगणार तर नाहीच. आता बघा WhatsApp हॅक होताना काय करतो आपण, मी मगाशी तुम्हाला काय सांगितलं, आपण बराच वेळ घराचे दरवाजे उघडे ठेवतो आणि परत म्हणतात की आपल्यासोबत असा स्कॅम झाला. WhatsAppला 2 स्टेप व्हेरिफिकेशन सिक्युरिटी असते, परंतु आपण ती सिक्युरिटी ऑन करत नाहीत. त्याला 6 अंकी एक पिन असतो, आपण तो मोबाईलला टाकत नाहीत. आणि हे नाही टाकल्यामुळं खूप मोठे फ्रॉड कसे होतात तुम्हाला सांगतो बघा. आता PM किसानची लिंक असेल, तुम्हाला तर जनरली माहिती आहे, ही लिंक खूप ठिकाणी फ्रॉड करून गेली. माझ्या मोबाईलला सिक्युरिटी नसल्यामुळं काय करणार हॅकर्स, माझा मोबाईल
माझं व्हॉट्सअप हॅक करणार आणि माझं व्हॉट्सअप हॅक केल्याच्यानंतर काय करणार, माझ्या व्हॉट्सअपला जे जे ग्रुप लिंक आहेत मी त्या ग्रुपला माझं व्हॉट्सअप हॅक करून तो फ्रॉडर माझं व्हॉट्सअप वापरणार आणि त्या माध्यमातून माझे जेवढे ग्रुप आहेत त्याच्यावरती सर्वांना लिंक पाठवणार. मग ग्रुपवर लिंक आल्याच्यानंतर तुम्ही काय करणार, अरे लिंक पाठवणार आपल्या ओळखीचं आहे, क्लिक करायला काय अडचण आहे, बरोबर आहे. तुम्हाला जर कोणी अनोळखी लोकांनी तुम्हाला लिंक पाठवली तुम्ही त्याला क्लिक करणार नाहीत, परंतु तुमच्या ओळखीच्या माणसानं पाठवलं तुम्ही काय करणार, अरे ठीक आहे आपल्या ओळखीच्या माणसाची, आणि ती त्या लिंकमधून तुमच्या मोबाईलमध्ये APK फाईल्स डाउनलोड होणार आणि तुमच्यासोबत मोठा फ्रॉड होतो. तर या ठिकाणी प्रत्येकाने तुमचं फेसबुक वापरत असाल, फेसबुकची तुमची प्रोफाईल लॉक असली पाहिजे, इंस्टाग्रामची लॉक असली पाहिजे, व्हॉट्सअप अकाउंट असेल व्हॉट्सअपला तुमची 2 स्टेप व्हेरिफिकेशन असलं पाहिजे, जेणेकरून तुमचं कुठलेही अकाउंट हॅक होणार नाही. आता बघा हा प्रकार आता तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो. आता आमच्याकडे अशा दररोजच्या केसेस येतात. एक सेक्सटॉर्शन आहे, मी हा विषय थोडक्यात सांगतो की आता बघा तरुण पिढी कशी या स्कॅमला बळी पडते. आता काय झालं आहे, रील्सचा आणि फेसबुकच्या फ्रेंड्सचा खूप मोठा सध्या आता स्कॅम चालू आहेत. तुम्हाला कोणी एक सुंदर मुलीनं आता तरुणांमध्ये आपल्याला बघायला भेटते की हाय हॅलो पाठवलं की आपण काय करतो, फ्रेंड रिक्वेस्ट लगेच ॲक्सेप्ट करतो. परंतु मॅक्झिमम दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, UP या साईडला मोठ्या प्रमाणात या स्कॅमरचा वावर आहे. या ठिकाणाहून काय केलं जातं आहे, काय फेक अकाउंट बनवले जातात आणि त्या मुली तुम्हाला लिंक पाठवतात, तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, तुमच्यासोबत ओळख करतात. ओळख केल्यानंतर तुमच्यासोबत 2 दिवस 4 दिवस 8 दिवस महिनाभर तुमच्यासोबत चॅटिंग करतात आणि तुमचा विश्वास संपादन करतात. आणि आपण काय करतो की सुंदर मुलगी आपल्याला बोलत आहे, ती तिचं सगळं मनोगत सांगते की माझे वडील असे असे इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, मोठे बिझनेसमॅन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मग तुम्हाला ती तिच्या भावना सगळ्या सांगते, तुम्हाला तेच विचारणार तुम्ही काय करता, तुमचे वडील काय करतात, सगळं तुमचं बँक डिटेल्स, अकाउंट, फेसबुक या सर्व या 8-15 दिवसात जी तुमच्या ओळखीचा काळ आहे त्याच्यात ती सगळी तुमची डिटेल्स समजून घेण्याचा प्रयत्न करते. आणि एक काळ असा एक दिवस येतो की शेवटी तिला लक्षात येतं की आता याच्या बँक अकाउंटला इतका पैसा आहे, सगळ्या गोष्टीची बँक कंडिशन कशी ही सगळ्याची जाण करून घेतल्यानंतर एक दिवस येतो आणि ती स्त्री काय करते, तिचा नग्न व्हिडिओ कॉल त्या मुलाला करते आणि तोही तिच्या जाळ्यात अडकलेला असतो. परंतु होतंय काय, हा वासनेच्या आहारी गेलेला असतो तरुण आणि ती असती स्कॅमर. दोघंजण व्हिडिओ कॉल केल्याच्यानंतर ती तरुणी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून घेते आणि तो कॉल झाल्याच्यानंतर लागलीच त्याला ब्लॅकमेलिंगला सुरुवात करते की माझ्या अकाउंटला लागलीच 5 लाख रुपये टाक, नाहीतर हा व्हिडिओ तुझ्या नातेवाईकाला, तुझ्या फ्रेंडला, तुझ्या मित्रांना सर्वांना मी शेअर करणार किंवा हे 5 लाख रुपये तुझ्या माझ्या अकाउंटला टाक. मग अशा कंडिशनला तुमच्याकडे काय असते, तुम्ही जी तुमची जमा राशी केलेली आहे, इकडून तिकडून 1-1 रुपया जमा कमवलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, हे तुम्हाला कुणालाही आपल्या इज्जतीसाठी न जाऊ देण्यासाठी तुम्ही ताबडतोब ते पैसे देण्यासाठी जेवढे आहेत तेवढे तुम्ही देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता फ्रॉडच व्यक्ती आहे, तुम्हाला ना ओरिजिनल त्या व्यक्तीचा आता पत्ता माहीतच नाही. तुम्ही लाख रुपये दिले, 2 लाख रुपये दिले तरी ती थांबणार आहे कशाहून, तुम्ही असे पैसे देताही परंतु ती व्यक्ती थांबत नाही, ती परत ती व्यक्ती पैसा मागायला सुरुवात करते. आणि बऱ्याच प्रकरणात अशा तरुणांनी सुसाईडसुद्धा करण्याचे प्रकरणंसुद्धा समोर आलेले आहेत. तर अशा कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्टला तुम्ही ॲक्सेप्ट करू नये. नेक्स्ट कार्ड स्कीम सांगितली. आता बघा नवीन पिढीमध्ये आता काय झालं आहे, सर्व आता एक फॅड आलं नवीन, आता सगळं ऑनलाईन शॉपिंग आहे. आपल्याला दुकानावर जायची गरज नाही, काय नाही, ऑनलाईन शॉपिंगमध्ये तुम्हाला हजारो प्रकारचे कपडे आहेत, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, मोबाईल आहे, सगळं जे काही सगळं तुम्हाला ऑनलाईन सगळं भेटायला लागलेलं आहे. मग आता ऑनलाईनमध्ये काय, मला जिथं 100ची वस्तू मला 10 रुपयात भेटायला असेल तर मी ती चॉईस करणार. आणि फ्रॉडर्स याच गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतात. त्या लिंक तुम्हाला गुगलला तुम्हाला गेल्याच्यानंतर सर्वात सुरुवातीला तुम्हाला त्याच लिंक दिसणार की एक मोबाईल आहे, सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे, तुम्ही ॲमेझॉनला बघितला, फ्लिपकार्टला बघितला किंवा दुकानावर बघितला, तिची जर किंमत 20,000 असेल तर इथं तुम्हाला 7,000 रुपयात, 6,500 रुपयात या किमतीमध्ये तर तुम्ही त्याला चॉईस करणार.
आणि त्याच्या खाली येणारा टोल फ्री नंबर कुठला असतो? त्यांचा मोबाईल नंबर असतो. मग आपण काय करणार? त्या नंबरला कॉल करणार आणि असं आम्हाला त्याची ऑर्डर करणार. ते तुम्हाला सांगणार की पैसे पे करा 6,500 रुपये आणि 24 तासामध्ये तुमच्याकडे ती वस्तू मिळणार. आणि इथं होतो तुमच्यासोबत स्कॅम. तुम्हाला पैसे पे केले जातात, सर्व तुम्ही करता, परंतु तुम्हाला कुठलीही वस्तू मिळत नाही आणि तुमच्यासोबत असे स्कॅम असे सुद्धा होतात. नेक्स्ट, आता स्टॉक मार्केट बघा. आता जे शेअर मार्केटचं ज्यांना जे असतात, तर शेअर मार्केटचा सुद्धा असाच एक नवीन फ्रॉड आलेला आहे. बऱ्याच दिवस आता काय होतं आहे बघा, तुमच्या व्हॉट्सअपला एक लिंक येते आणि तुम्हाला ती जॉईन करून घेतात आणि ग्रुपला नाव देतात स्टॉक मार्केट, शेअर मार्केट असं काहीतरी तुमच्या ग्रुपला नाव देणार. आणि तुम्ही विचार करणार, मी तर कुठल्या ग्रुपला मागणी केली नाही, मला स्टॉक मार्केट माहीत नाही, मला करायचं नाही. परंतु आपण काय करतो, थोडंसं चालकपणा करतो की ठीक आहे आता असे ग्रुपला जॉईन झालोत, आपण काही दिवस बघू याच्यात काय चालतं आहे काय नाही. मग तुम्ही बरेच दिवस बघताय की ग्रुपवर काय चाललं आहे काय नाही. त्याच्यात ग्रुपमधले जेवढे मेंबर आहेत ते रोज टाकतात की मी 50,000 रुपये टाकले होते, मला आता 20,000चा मला त्याच्यात बेनिफिट झालं आहे, 60,000चा बेनिफिट झालेला आहे. मग हे तुम्ही बघत राहता. परंतु तुम्ही हुशार असल्यामुळे तुम्ही काय करतात की नाही आपण आताच पैसे टाकायचे ना, हे लोकांचं काय चाललं आहे, लोकांना बेनिफिट होतात का. मग हे कालांतरानं लक्षात येतं की आपण 8 दिवस झालं, 15 दिवस झालं अशाच वेळ वायात घातला की लोकांना तर महिन्याभरात 15 दिवसात 1-1 लाख रुपये कमवून मोकळे झाले. मग आपण आता वाट बघणं बंद करावं आणि शेवटी आपण थोडेफार पैसे टाकून बघायला सुरुवात करतो. मी सुरुवातीला काय करतो, 20,000 रुपये टाकतो आणि फ्रॉडर्स काय करतात, तुम्हाला 20,000ची तुम्हाला रिफंडसुद्धा स्टॉक चांगले देतात. 20,000ची तुम्हाला लागलीत 15 दिवसात तुम्हाला 40,000, 50,000, 60,000 रुपये देतात. मग तुम्ही काय करणार, याची पडताळणी करणार की बँकेत जाऊन ते विड्रॉल करून बघणार, अरे पैसे ते विड्रॉल होत आहेत, म्हणजे तुमची काय झाली, खात्री झाली. मग तुमची खात्री झाल्यानंतर तुम्ही काय करणार, परत तेच पैसे तुमच्या अकाउंटला टाकणार आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल असेल, नातेवाईक असतील, जे तुमचे भाऊबंद आहेत, सर्वांना सांगणार की मला बेनिफिट झाला, मी काढूनसुद्धा पैसे बघितलेले आहेत, टाकायला काहीच हरकत नाही. मग त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सर्वांना तुम्ही स्वतः ॲड करता त्या फ्रॉडवर ग्रुपमध्ये. आणि याच्यातून काय होतं मग की सर्वांचा जसा जसा पैसा जमा यायला लागला की त्या महिन्याभरानंतर तुमचा एक अमाऊंटपर्यंत तुम्ही पोहोचतात. मग त्या पोहोचल्याच्यानंतर तर फ्रॉडवर लक्षात येते की आपल्याला जी अमाऊंट पाहिजे ती आता ती बॅलेन्स आता आलेली आहे. आणि एका रात्री तो काय करतो, तो ॲप्लिकेशन बंद करून टाकतो आणि तुमच्यासोबत तो लाखो रुपयाचा स्कॅम असा होतो. तर अशा कुठल्याही ग्रुपला जॉईन होऊ नका. कुठल्याही शेअर मार्केटचा असे फ्रॉड असतील त्याला तुम्ही गुंतवणूक करू नका. नेक्स्ट, आता बघा ऑनलाईन जॉब आहे, हे सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता मी तरुण वर्ग जे नोकरीच्या शोधात आहेत हे ऑनलाईन जॉबमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आता फसत आहेत. आता ऑनलाईन जॉब करताना काय होतं की स्कॅमर काय करतात, तुम्हाला कुठला तरी एक जॉब देतात आणि घरी बसल्या तुम्ही आम्हाला एवढा ॲड आहे, एवढं डॉक्युमेंटसाठी एवढे टाईप करून द्या आणि तुम्हाला आम्ही याचे एक बेनिफिट तुम्हाला याचे 60,000 रुपये, 70,000 रुपये, 20,000 रुपये असं एक ॲग्रीमेंट तुमच्याकडून करून घेतात. ॲग्रीमेंट केल्यानंतर तुम्ही ती अहोरात्र प्रयत्न करतात, आपल्याला हे 15 दिवसामध्ये आपल्याला एवढा एक जॉब द्यायचा आहे. मग ते केल्याच्यानंतर तुम्ही 15 दिवसात तुमच्याकडून तेवढं जॉब पूर्ण होत नाही, कारण त्यांनी तेवढा डेटा तुम्हाला दिला असतो की त्याच्यात तो होणार नसतो. आणि शेवटी फ्रॉडवर तुम्हाला काय बोलणार की तुम्हाला 15 दिवसात एवढं दिलं होतं, ॲग्रीमेंट केलेलं होतं, परंतु तुमच्याकडून ते काम झालेलं नाही. आता तुम्हाला कोर्टाची नोटीस येईल आणि तुमच्यावर आम्ही कायदेशीर कार्यवाही करत आहोत. मग ह्या भीतीपोटी जर तुम्हाला ती नोटीस कॅन्सल करायची असेल तर तुम्ही आम्हाला 60,000 रुपये तुम्ही द्या. अशा प्रकारे सुद्धा ऑनलाईन जॉबच्या नावाखाली बऱ्याच ठिकाणी फ्रॉड झालेले आहेत. तर असा कुठलाही जॉब नसतो. नेक्स्ट, हे मगाशी सांगितलं मी किसान ॲप. नेक्स्ट, आता बघा स्क्रीन शेअरिंग ॲप्लिकेशन आहेत जे आता संगणकाच्या माध्यमात लोक काम करतात किंवा कम्प्युटरचे असतील किंवा तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला OTP द्यायचा नाही, कुठली लिंकला क्लिक करायचं नाही, काही नाही. परंतु फ्रॉडर्स काय करतात की तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन कोण्या ना कोण्या माध्यमातून डाउनलोड करायला सांगतात आणि ते आपण ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर तुमचा सर्व मोबाईल स्कॅमरला जसा तसा दिसतो. याला म्हणायचं आपण स्क्रीन शेअरिंग ॲप्लिकेशन असतात, एनीडेस्क असतील, झूम असतील, ही समोर यादी दाखवली, असे बरेचसे असे ॲप्लिकेशन आहेत की याच्या माध्यमातून तुमचा मोबाईलची स्क्रीन शेअर होते आणि ॲज इट इज तुमच्याकडे जो आलेला OTP आहे, जी लिंक आहे, तुमचा बँक डिटेल्स आहे, याचे सगळं ते स्कॅमर बघतो आणि तुमच्यासोबत फ्रॉड करतो.
आता या सगळ्या गोष्टीला एक सायबरच्या दुनियेमध्ये फिशिंग हा शब्द वापरला जातो. फिशिंग हा म्हणजे काय की एक तुम्हाला आपण माशा पकडण्याचं जाळं असतं बघा, माशीला असं आपलं पकडायला गेलो तर ती सापडत नाही, परंतु माशा पकडणारा काय करतो, एक जाळं टाकतो आणि तुमच्यासोबत जो फ्रॉड होतो त्याला आपण सायबरच्या भाषेमध्ये फिशिंग हा शब्द वापरतो. नेक्स्ट. आता बघा, ज्यावेळेस तुमचा मोबाईल आता हरवला जातो, मोबाईल हरवला का आजपर्यंत कुणाचा हरवला? आणखी तर लक्ष द्या, आता तुमचा मोबाईल हरवल्याच्या नंतर तुम्हाला कुठेही पोलीस स्टेशनला जाऊन चक्रा मारायची गरज नाही. आता सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. हे पाठीमागं स्लाईडवर बघा, CEIR नावाचं एक पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं, ज्याच्यावर केंद्र शासन काम करतं आहे. CEIR जे तुमच्या गुगलला जरी टाईप केलं तुम्ही तर तुमच्या मोबाईलला येणार आणि तुम्ही बसल्या जागी तुमची कंप्लेंट करायची. यामध्ये तुमच्या मोबाईलचा IMEI जो नंबर आहे तुमच्या बॉक्सवर असतो, तुमच्या बिल पावतीवर असतो. मोबाईल हरवल्याच्या नंतर तो क्रमांक घ्यायचा आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये तुमची माहिती भरायची. पोलिसांपेक्षाही फास्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलची माहिती मिळणार. तुमचा मोबाईल ज्यावेळेस हरवतो तर त्यावेळेस जो माणूस तुमचा मोबाईल चोरून घेऊन जातो तर तुमचं सिम कार्ड काढून त्याचं सिम कार्ड ज्यावेळेस त्याच्यात टाकतो तर तुम्ही जो त्याचा अल्टरनेट नंबर त्या या ॲप्लिकेशनमध्ये इन्सर्ट केलेला असतो तर त्या नंबरला तुम्हाला ताबडतोब त्याचा मोबाईल नंबर येतो आणि तो नंबर घेऊन तुम्ही पोलिसांकडे जायचं आहे आणि सांगायचं की सर असा असा या नंबरवरून मला मेसेज आलेला आहे. मग पोलीस त्या माध्यमातून तुमचा मोबाईल ताबडतोब तुम्हाला शोधून देण्यास मदत करतील. तर हे CEIR नावाचं पोर्टल आहे. नेक्स्ट. आता ज्यावेळेस तुमच्याकडं सायबर फ्रॉड होतात, मगाशी मी आता सायबरचे बरेच फ्रॉड सांगितले, तर तुमच्यासोबत असा जर फ्रॉड झाला तर आपल्याला काय करायचं, ताबडतोब शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. तुमचे जर लाख रुपये गेले, 2 लाख रुपये गेले, जे काय अमाऊंट गेलेली आहे, तर त्या सायबर फ्रॉड करणारा तो बँकेतून पैसे काढण्याच्या अगोदर तुमची कंप्लेंट दाखल झाली पाहिजे. तर ती कंप्लेंट कशावर करायची, cybercrime.gov.in ह्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे, गुगलला टाईप करायचं आहे. तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे. cybercrime.gov वर तुम्हाला तुमची माहिती भरायची. दुसरा ऑप्शन आहे त्याहीपेक्षा सोपा, 1930 या नंबरला टोल फ्रीला कॉल करायचा आहे ताबडतोब आणि सांगायचं की माझ्यासोबत असा फ्रॉड झालेला आहे. तर या गोष्टीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही ताबडतोब तुमचे गेलेले पैसे होल्ड करून ठेवते. सायबर फ्रॉडर्सला ते पैसे काढून घेण्यासाठी अडथळा निर्माण करते. नेक्स्ट. ज्यावेळेस तुमचा व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक ज्यावेळेस हॅक होतो त्या ठिकाणी या लिंक आहेत, या लिंकवर तुम्हाला कंप्लेंट करायची आहेत. मी ही लिंक तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर एक नवीन आता फ्रॉड आलेला, मी त्याचं थोडक्यात सांगेल. डिजिटल अरेस्ट नावाचा तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल. ऐकलं ना डिजिटल अरेस्ट? डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही असा प्रकार नाही आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेस कॉल येतात की तुमच्यासोबत असा स्कॅम झालेला आहे, तुमच्या बँक खात्यामध्ये 1 लाख रुपये आलेले आहेत, 50,000 रुपये आलेले आहेत आणि तो तुम्ही गुन्हा केलेला आहे, असा तुम्हाला फसवी धमकी दिली जाते. आणि यातून तुम्हाला वाचण्यासाठी, तुम्हाला पकडण्यासाठी आमचे स्थानिकचे पोलीस ताबडतोब तुमच्याजवळ येत आहेत. आणि हे तुम्हाला जर वाचायचं असेल, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादासाहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर थोड्याच वेळात या ठिकाणी विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातून एक विवाह सोहळा देखील संपन्न होणार आहे. आगळे साहेब, आपण आपलं कंटिन्यू करा थोडक्यात. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण डिजिटल अरेस्ट या विषयावर होतो आणि एक शेवटचे 1 मिनिट घेतो मी.
तर डिजिटल अरेस्ट नावाचा कुठलाही प्रकार नाही. आणि तुम्हाला सायबर फ्रॉड करणाऱ्यापासून तुम्हाला एक अशी वॉर्निंग केली जाते की तुमच्याकडून असा मोठा फ्रॉड झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही स्थानिकचे पोलीस ताबडतोब पकडण्यासाठी पाठवणार आहोत. जर तुम्हाला याच्यातून वाचायचं असेल तर आम्ही तुम्हाला असा एक व्हेरिफिकेशन कोड पाठवलेला आहे. तुम्हाला या माध्यमातून तो व्हेरिफिकेशन कोडवर तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे, जेणेकरून आम्ही तुम्हाला फक्त डिजिटल अरेस्टमध्ये तुम्हाला ठेवू. तुम्हाला कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही. असा तुमच्याकडून व्हेरिफिकेशन कोड घेऊन तुमच्यासोबत बँक फ्रॉड केला जातो. तर सांगायचं तात्पर्य की कुठलाही असा डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार अस्तित्वात नाही आहे. आणि मला आबासाहेबांनी या ठिकाणी सायबर जनजागृती करण्याची एक संधी या ठिकाणी दिली, परभणी पोलिसांना या ठिकाणी संधी दिली. मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. आणि आपण शांतपणे माझी कार्यशाळा या ठिकाणी ऐकली त्याबद्दल आपले धन्यवाद होतो. मी जागा घेतो. धन्यवाद साहेब.